समितीचा विजय असो. स्मार्ट मीटर हटाव कृती समितीचा विजय असो. स्मार्ट मीटर हटाओ कृती समितीच्या वतीनं दिनांक 1 सप्टेंबर 2026 रोजी वीज वितरण कार्यालय विश्रामबाग इथं विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मोर्चाच्या माध्यमातून स्मार्ट मीटर योजना तात्काळ रद्द करा, वाढीव वीज बिलांची चौकशी करून ग्राहकांना न्याय द्या, सर्वसामान्यांना परवडणारे वीज दर लागू करा आणि जनतेची आर्थिक लूट तात्काळ थांबवा. त्याचबरोबर संबंधित ग्राहकाची संमती न घेता आणि कोणतीही पूर्वसूचना न देता जी मीटर लावलेली आहेत ती ताबडतोब काढून घ्यावीत, अशा तऱ्हेचा इशाराही स्मार्ट मीटर हटाव कृती समितीचे प्रमुख चंदनदादा चव्हाण यांनी केली आहे. लवकरात लवकर राज्य शासनानं हा स्मार्ट मीटरचा निर्णय मागं घ्यावा, अशा तऱ्हेचा निर्णय या आज झालेल्या स्मार्ट मीटर हटाव कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अन्याय काय होतो हे पण आपण जनतेमध्ये आपण सांगणार नाही, तोपर्यंत जनतेला पण लक्षात येणार नाही. त्याला फक्त बिलाचं तेवढंच माहिती आहे. बिल वाढलं की आपल्या खिशात ज्या गोष्टीचा त्रास होणार आहे त्या गोष्टीचा सुद्धा आपण ओहापोह चर्चा करायला पाहिजे आणि ते सगळेजण मिळून आपण करूया. 1 तारखेचा तर निर्णय तुम्ही करायचं. आता व्हॉट्सअपवर ग्रुपवरती मेसेज यायला सगळे होते, पण प्रत्यक्षात आंदोलनाच्या ठिकाणी ती संख्या जमवणं त्यावेळी सगळे होतं. त्यावेळी अनुभव बघितला, त्यावेळी प्रतिसाद असं, पण प्रत्यक्षात ज्यावेळी आंदोलन घ्यायला म्हणायला लागलो आम्हालाही त्यावेळी वाटलं की 5-10 हजार लोक येतील आणि आपल्या महापालिकेवरती प्रचंड मोर्चा निघेल. सांगली जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर हटाव कृती समिती ही सर्व पक्षीय संघटना, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांनी बनवलेले आहेत. ही कशासाठी बनवलेले आहे तर या जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर वीज ग्राहक यांची मीटर व्यवस्थित चालत असताना, कुठल्याही त्या मीटरच्या तक्रारी नसताना हे स्मार्ट मीटर हा बळजबरीनं लादण्याचा उद्योग या राज्य सरकारनं केलेला आहे. आणि या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जिथं 500 रुपये बिल येत होतं तिथं 2-2.5 हजार रुपये आलं. 4-4, 5-5 पटीनं जर बिलं सर्वसामान्यांच्यावरती लादून हे जर सरकार लूट करत असेल तर या लुटीचा परिणाम या येत्या काही कालावधीमध्ये सरकारला भोगायला मिळणार आहे. आणि याचा असंतोष या जिल्ह्यातून उफाळून आलेला आहे. आणि 1 सप्टेंबर 2026 रोजी या कार्यकारी वीज वितरण अभियंत्यांच्या कार्यालयावर या गाडगिळ्यांचं जे ऑफिस आहे त्या चौकातून MSEBच्या कार्यालयावर विराट मोर्चा या सांगली जिल्ह्यातल्या वीज ग्राहकांचा निघणार आहे. वीज ग्राहकांच्या हक्कावरती गदा आणून बेकायदेशीररित्या त्यांनी मीटर बसवलेले आहेत, कुठल्याही प्रकारचे पूर्वसूचना दिलेल्या आहेत, त्यांची संमती घेतलेली नाही आणि ग्राहक संरक्षण कायद्याचं उल्लंघन करून बळजबरीनं जे मीटर बसवणारे अधिकारी आहेत त्यांना घराकडे घालवण्याच्या निमित्तानं हे सुद्धा असे काही मुद्दे आम्ही घेऊन या अधिकाऱ्यांना सबक शिकवली पाहिजे. आणि या मोर्चामध्ये जर संबंधित अधिकाऱ्यांनी जर हे तात्काळ नाही थांबवलं तर पुन्हा हेच कृती समितीचे कार्यकर्ते या राज्य सरकारला जनतेचा उद्रेक दाखवण्यासाठी कायदा हातात घ्यायला सुद्धा मागं पुढं पाहणार नाहीत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि ह्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की ह्या जनतेचा लढा आहे, या लढ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावा अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्मार्ट मीटर